हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रमैत्रिणी, आज जी मी रेसिपी बनवत आहे ती उपवासाची रेसिपी आहे. शेंगदाणा, खोबरं आणि मिल्क पावडर यापासून मी हे लाडू बनवले आहेत. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. शेंगदाण्यातून भाजलेले आहेत, चटचट चटचट असा आवाज करीत आहे. आपली व्यंजन एक शेंगदाणे भाजून झाले. आता मी गॅस बंद करते आणि ह्याची सालं काढते अगोदर. शेंगदाणे भाजून त्याच्यानंतर जाडसर मी मिक्सरवर बारीक केले. एकदम बारीक नाही करायचे, थोडे जाडसर ठेवायचे असे. आणि इथे घेतलेलं आहे डेसिकेटेड कोकोनट, मिल्क पावडर आहे, तूप आहे, वेलची पावडर आणि जायफळ आहे. आणि इथे घेतलेलं आहे गूळ. आता आपण गॅस चालू, तूप टाकते 2 चमचे. गूळ घेतले, गूळ वितळून घेऊया. आपल्याला पाक वगैरे करायचं नाही, तरी फक्त गूळ वितळून घ्यायचं. गॅस स्लो ठेवायचं. फक्त गूळ आपल्याला वितळूनच घ्यायचे. आता टाकूया शेंगदाण्याचं कूट. पाव किलो मी शेंगदाणे घेतलेले, त्याचं कूट केले. त्याच्यात आता आपल्याला टाकायचे आहे खोबरं. त्यानंतर मिल्क पावडर टाकतो, वेलची पावडर. तुम्हाला जर ड्रायफ्रूट टाकायचं असलं टाकू शकता. आता मी गॅस थोडं बंद करते. हे छान मिक्स करूया. तुम्हाला जर सुकं वाटलं तर थोडंसं तूप टाकायचं. तूप टाकलं तर चालेल. थोडा तूप वितळून आपण त्याच्यात टाकूया.
खोबरे ही लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.